नमस्कार, गुड इव्हिनिंग. आज आपण एक आगळावेगळा प्रकार पाहणार आहे. आता हे मिक्सर आहे, याच्यात थोडंसं तेल आणि मीठ घालून घेतलेलं आहे. मिक्सरचा पार्ट आहे हा. यात तेल आणि मीठ घालून घेतलेलं आहे. आणि हे बाजरीचं पीठ आहे. बाजरीचं पीठ आहे, तर 1 ग्लासभर पीठ आहे. थोडंसं किंचित तेल आणि मीठ घालून घेतलं आहे याच्यात. आणि ग्लासभर बाजरीचं पीठ इथे. ग्लासभर बाजरीचं पीठ घातल्यावर आपण 4 ग्लासने मोजून घेऊ आपण पाणी. आणि पाणी नंतर अजून कमी थोडंसं घ्यायचं पहिले, आणि मग लागलं तर अजून घेता येईल. हे मिक्सरमध्ये आपण एवढं पाणी इथे ठेवलेलं आहे. पिठापेक्षा थोडं कमी आहे, नंतर कमी जास्त आपल्याला करता येईल. आणि हे जे आहे ग्लासच्या थोडं कमीच आहे, फुल ग्लासच्या. तर हे आपण असं थोडं थोडं टाकून घेऊ याच्यात टाकून घेऊ आपण. एवढं थोडंसं राहिलेलं आहे, तर यात अजून कमी जास्त थोडंसं पडू शकतं. त्यामुळे आणि मिक्सर आता तेल मीठ घालून बाजरीचं पीठ. आणि हे तर आपल्याला पिठात अजून पाणी लागणार आहे. कमीच आहे ग्लासच्या, जेवढं पीठ होतं त्याच्याहून आपण कमीच घेतलेलं आहे. आणि ते घातलं म्हणजे 1 ग्लास पिठात पाऊण ग्लास घेतलेला आहे आपण. आणि 1 ग्लास पूर्णही लागू शकते, ते पिठावर आहे. आता थोडंसं आपण इकडे एक्स्ट्रा घेऊन घेऊ, नंतर लागेल. चमच्याने आता मिक्स करून घ्यायचं. आता पाण्याची आपल्याला गरज नाही आहे. थोडंसं पाणी घेऊ आपण याच्यात. आता थोडंसं हे घेऊ पीठ. कोणती बाजरी जास्त पाणी घेते, कोणती कमी घेते, त्यामुळे आपण अजून एवढं पीठ यात घालून देऊ. कमी लागतं याला पाणी या पिठाच्या बाजरी. म्हणजे हे जर पीठ असलं तर आपल्याला 1 ग्लास फुल बाजरीचं पीठ असलं, अर्धा ग्लास टाका. आणि नंतर लागलं तर थोडं थोडं करून घालू शकता तुम्ही. अशा प्रकारे पूर्ण. हिवाळ्याचा सीझन आहे. हिवाळ्यात आपल्याला ज्वारीच्या बाजरीच्या वगैरे भाकरी करण्याला लोक प्राधान्य देतात. त्यामुळे हे मिक्सरचा आता पार्ट आपण बंद करून टाकू. झालेलं आहे. आणि हात स्वच्छ धुवून घेते मी थोडे. हात धुवून थोडासा तेलाचा वापर करून थोडासा हाताला तेल लावलेलं आहे मी. आणि हा बाजरीचं भिजवलेलं, जी आपल्याला चिकट खूप जोर लागते. बाजरीचं पीठ, बाजरीचं खूप मळावं लागते पीठ, आणि मग भाकरी वगैरे करावं लागतात. त्यामुळे 1 मिनिटात झटपट होणारं हे बाजरीचं पीठ. फक्त पाणी तुम्ही आपल्या आवडीनुसार, कोरडं असं जसं करायचं आपल्याला. अजून हे 5 मिनिटात अजून कोरडं होते ते पीठ. त्यामुळे
झटपट हे भिजवून आपलं तयार झालेलं आहे. परत घ्यायचं काम नाही, काहीच काम नाही पडलं आपल्याला परत वगैरे घ्यायचं आणि उंडा भिजवायचं काम नाही. तर असा हा बाजरीचा झटपट तयार होणारा गोळा तयार झालेला आहे. आणि तेलाचा हात लावून आता आपण भाकरी करण्यासाठी पीठ तयार आहे आपलं. घोळून घेतो तेव्हा थोडंसं लागलं आपल्याला तर कमी जास्त लावू शकतो. या पिठ्यात वापरू शकता तुम्ही अशा प्रकारे असा, कारण चुरल्यावर अजून तो थोडासा फुगतो गोळा, त्यामुळे एकदमही खूप कमी पाणी नाही घालायचं आहे नरम भाकरी यायसाठी. आणि असा हा गोळा आपला भिजून भाकरीसाठी तयार आहे. तर अशी न चुरता न भिजवता पराठीत न घेता असं मिक्सरमध्ये करून बघा तुम्ही. पाणी आपल्या आवडीनुसार घाला. थँक्यू व्हेरी मच.